तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला चक्रीवादळ धडकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याला या चक्रीवादळाच्या परिणामामुळे आपल्याला आज संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला काही ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कशा प्रकारची पावसाची शक्यता असणार आहे याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला गोरेगाव, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, तसेच मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली या भागात मित्रांनो आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। यामध्ये आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला दुपारनंतर तसेच पुढील काही तासांमध्येच आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकताय स्क्रीनवरती वडूज, विटा, कराड, जत, तसेच इस्लामपूर, कोडोली, तासगाव, सांगली, तसेच कोल्हापूर या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगफुटी झाल्यासारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच सोलापूर, पंढरपूर, तसेच आपल्याला तुळजापूर, बार्शी, करमाळा, दौंड, बारामती, फलटण, तसेच दौंड, जामखेड, अहिल्यानगर मध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रेड अलर्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। आज रात्री, मध्यरात्री देखील आपल्याला राज्यात बऱ्याच ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस चालू आहे का बंद आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आज रात्री दरम्यान देखील आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, बीड, माजलगाव, केज, परळी, लातूर, उदगीर, औसा, देगलूर, निजामाबाद, तसेच बार्शी, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागात आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला नांदेड, परभणी, हिंगोली या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये आपल्याला काय फार काही जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस देखील झालेला पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल, त्यासाठी तुमच्या गावाचं नाव आम्हाला लगेचच कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण आपल्या येणाऱ्या लाईव्ह व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील सांगत असतो। त्यामुळे आपल्या लाईव्ह व्हिडिओला एकदा नक्की पहा। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।